जय भीम पब्लिक. तर आज आम्ही जातोय चैत्यभूमीला. सगळे लोक आलेले आता रात्रीची ट्रेन पकडून जातोय. तर 12 वाजताची एक ट्रेन बघू शकताय. ट्रेन येऊ तर ट्रेन आता ही आलेली आहे चर्चगेटला जाऊन. तर इथली पकडून आम्ही जाऊ दादरला. तर दादरला गेल्यानंतर तिथून चैत्यभूमीसाठी आता आम्हाला निघायचे. तर आता आम्ही सगळं चौघजण आहेत म्हणून काळात की नंतरला येणार. तर आता आम्ही लोक दादरला पोहोचलेलो आहे. आता आम्ही सध्या तर नाहीये पण दिसते गर्दी. गर्दी बघू शकताय तुम्ही लोक. गर्दी पण झालेली आहे. तर अजून पुढे किती गर्दी असेल काय माहिती नाही. कमी गर्दी असेल तर दर्शन करू, नाही तर आम्ही रिटर्न येऊ. आता बघूया काय होतंय पुढे. तर पुढे चैत्यभूमीवरती गेलं तुम्हाला भेटूया. बघू शकता चैत्यभूमी तिथे बॅनर लागलेले आहेत. तर आता आपण इथून उतरूया खाली. ब्रिज चढून चालतच जायचे. तर पब्लिक पण झालेली आहे. लोक पण वाढत आहेत. चिल्लर गँग जोडीला लागतंय असं. बघू शकते इथे किती चांगल्या मूर्त्या दिसत आहेत. चांदीच्या, पितळेच्या वगैरे सगळ्या मूर्त्या बाबासाहेबांच्या, गौतम बुद्धांच्या वगैरे सगळ्या मूर्त्या वगैरे लागलेल्या आहेत. अजून सकाळपर्यंत इथे खूप सारे असे स्टॉल वगैरे लागतात. मूर्त्या, पुस्तकं, अजून फ्रेम वगैरे असे इथे खूप सारे भेटतात. अजून इत्यादी गोष्टी भेटत असतात. तर बघूया काय नाही, राहू दे. चाय नको आता. काय आता पुढेच जाऊया ना. सकाळ सकाळ अजून किती आता 12 12:30 झाले. जेवढ्या लवकर चाय पिणार तू? टाइम होते. चल पुढे तिथे बघूया काहीतरी पाणी वगैरे पियायचं. चाय पिते सकाळी सकाळी. हा काय काम नाही. हो. इथे काय झालं? पाणी पाणी वाटत पाहिजे तुम्हाला का नाही? तर मग चला मग पुढे वा. पाणी पाहिजे तर घ्या इथून, नाही तर पुढे जायला. जिथे खाण्यापिण्याची वगैरे सोय तर खूप करत असतात. तर इफ यू आर गोईंग लाईक सारखं जाते. गर्दी गर्दी मागे आहेत ना तुम्ही लोक. मागे मागे चला. ते हॅलो. तर इथे आपण तुम्ही बघू शकता. इथे पाय पडण्यासाठी केलेलं आहे. बाबासाहेबांची फोटो आणि गौतम बुद्धांची एक मूर्ती ठेवून ते लोक पाया पण पडत आहेत. आणखी आता इथे बघितलं तर लाईन पण लागलेली आहे. पण त्या लाईनीमध्ये आता गर्दी आता दिसते. मगाशी दिसत नव्हती. पण याचा अर्थ नाही आणि गर्दी आहे ना. बघू आता आम्हाला पण लाईन मध्ये लागू ना. बघूया दर्शन भेटतायत की नाही, काय होतं. तर आपण राहा आमच्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आता मला परत जावं लागतंय कारण की आता तिथे चैत्यभूमीवरती बाबासाहेबांचे वंशज आलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकर अजून बाकी लोक आले. त्याच्यामुळे टाइम लागेल. आता काकाचा फोन आलेला की आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पार्क वरती जायचे. तिकडे आता हे लोक आहेत. तिथे जाऊ आपण. तोंड पाडलेली माणसं मला फोन पाडलाय. ते फोन हसते अशी ना, मार खायची कामं करते. तर फोन पाडते माझा. ती 2 वेळा पाडलाय तिने. 2-3 वेळा. घरी काय ती केलेलं ना, घरी नाही पाडलेला. तोंड दाखवत हिला माकडच एक नंबरची माकड आहे. जसे कार्टे काय माझे फुटून येतात ते. कार्टे एक नंबरच. हे बाकी लोक, हे बाकीचे 2 कार्टे. हा हो. गंधाई बुरा सुनने का कॉलचे काका बोलले भेटता येणार रे. तर बघूया आता कुठे दिसत तर नाहीये. ते शोधावं. बघा जरा कुठे दिसत आहेत का. आय थिंक याच बाजूला असतील बघ. चकोली काय. हा ते बघ दिसले. ते बघ हे इकडे. चला तर हे बघू शकता. ओरिजिनल फोटो बाबासाहेबांचा मृत्यू झालेला तेव्हाचा ओरिजिनल फोटो खूप दुर्लभच भेटतात बघायला आजकाल. म्हणजे ते एआयच्या मदतीने काही लोक ते क्रिएट करतायत. तर इथे आता आम्ही जातोय पुढे. आता राजगृह बघायचं बोलतात. पण बघूया तिथे जाता येतंय की नाही राजगृहामध्ये. मग राजगृहासाठी गेलो तर तिकडे पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला दाखवेल पुढे मग कसं काय. तर तुम्ही पण पुन्हा राहा. अजून काय खूप काय होईल एंटरटेनमेंट. तर आता बघताय समोर ते मशाल पण आहे. तिथे हे स्तंभ पण दिसत आहेत आपल्याला एकदम क्लिअरली. तर बघू शकता तुम्ही लोकांना. पब्लिक पूर्ण जमा झालेली आहे बघण्यासाठी. तर आता इथे मी शिवाजी पार्क मध्ये आलेलो आहे. तिथे बघू शकता कशी व्यवस्था केलेली आहे.
हे लांबून लांबून लोक येतात, त्यांच्या राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण ते शेड वगैरे केलेलं आहे, कारण की पाऊस वगैरे पडला तर त्यांना काही त्रास नको व्हायला. पंखे वगैरे लावले, पूर्ण एकदम चांगली व्यवस्था केलेली आहे. तर लोक काही झोपलेली आहेत ना, उद्याही ते लोक काही जातील. खूप लांबून लांबून येतात, महाराष्ट्राच्या बाहेरून वगैरे येतात. ते बघू शकता आपण. तर बघू शकता लाखोच्या संख्येने ते माणसं आलेली आहेत, सगळी एकदम असे आराम करत आहेत. एकदम लाखो करोडो लोक येतात. ते 6 डिसेंबरच्या एकाच दिवशी करोडोच्या संख्येने लोक येतात. नाही माहिती, करोडोच्या संख्येने तर तुला नाही माहिती? खरं माहिती आहे, आली येते तर मग दरवर्षी येतं. हा, मग करोडो जातात इथे खाली, फक्त लाखो लोक फक्त इथे आराम करतायत. अजून किती लोकांना चालता फिरताना बघितलंय की नाही? मग ते सगळ्यांना बघितलं असशीलच. आता इथे बघू शकता त्यांचं काय चाललंय, पुस्तक वगैरे ते आहेत. बोधिसत्व इथे बघू शकता, स्टॉल वगैरे लागलेले आहेत. तर इथे आपण जाऊन बघूया. इथे काही पुस्तक वगैरे काही आवडतात तर ती घेऊया वाचण्यासाठी. तर तिथे बघू शकते सगळे पुस्तकांचे म्हणजे एकदम हे लागलेलं असेल, खूप सारी पुस्तक आहेत. तर बघूया आता पण काका जेवढीला जातो तर काका तिथे आवडतात तिथं. आणि ते लोक तिथे बघू शकतात पुढे पुढे निघतात, तिथं काय बघत नाही. तर इथे बघूया खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. देखील एकदम अतिशय सुंदर आहे. इथे ते जोडीने ते चांगलं दिसतं, डिझाईन सेम आहे ना. हे बाबासाहेबांचा गौतम बुद्धांचा हवाला सेम आहे ना, त्याच्यासाठी बोलतात. आता इथे काका आपले कलेक्शन साठी पुस्तकं बघतो. तर काकांकडे खूप सारी पुस्तकं जे आहेत, पण ज्यांना जी पाहिजेत ती गव्हर्नमेंट रजिस्टर वाली जी ओरिजिनल आहेत तशातली पाहिजेत. त्यांच्याकडे ती नाही म्हणून बघतायत तरी आता कुठली आवडतायत का. बाकी आपल्याला ते 2 आवडलेली घेतलेली. हा, चला मग आता आपण निघालेलो आहेत. परत पुढे बघूया काय भेटते की नाही आपल्याला. फ्रेमच्या दुकानात इथे आलो. इथे मेटलचं बघू शकता, तिथे मूर्त्या वगैरे सगळं काय आहे ते बघतायत. आता बघूया कुठली, काय बोलणार शकुली? काय मस्त स्टील, मेटल, कॉपर, काय कोणता मटेरियल आहे? ब्रास. ब्रास ते ग त्याच बोलतोय तो, ते नाही. बघू शकुली. आता आहे फिरवायचं बघते ती पण. तर याची ती तुला बघ, असं घ्यायचं, साईडून मारायचं. मी करू, दाखव, पकडे हे इथे दाखव. फिजिक्स मध्ये असा एक्सपेरिमेंट होता आम्हाला, ती टंग करून व्हायब्रेशन चेक करायचं. नाही ते शिकावं लागेल, खूप प्रॅक्टिसच्या नंतर थोडस येत. होते हळूहळू येते. पण मस्त आहे, याचा पण चांगला आहे. छोटा मेडिटेशन बिल आहे.
मेडिटेशन बेल साठी वापरला जातात अजून ती स्टील थोडासा गस तयार होती चकोली एक बार. हा येते त्याला हे ठेव हलका ठेव क्रॉस मध्ये जाऊ दे. अजून स्टील ट्राईंग ध्यान जातो याच्याने पूर्ण. येते काकाचा बरोबर आवाज येते. इथे देखील असे फोटो फ्रेम वगैरे आहे डायमंड वर्क केलेले असे काही फ्रेम वगैरे तिथे तिथे चांगली पुस्तक आहे तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकतात. अजून जे मूर्त्या आहेत जे ब्रॉन्झ आहेत. अजून बघूया आता पुढे काय भेटतंय आपल्याला अजून युनिक गोष्टींसाठी चालते नाही का. तर आता आम्ही घेतोय पुस्तकं बघतोय का तर बघूया कुठले तर आधी बघतो. तू काय बोलणार. चारित्र मी काय बोलू माझे पाय दुखतात मला स्टेशन पासून घरी स्टेशन पर्यंत चालवताना एवढं चालवलंय ना आज बस दिवसभर. त्यातच हे झाली माहिती मी आज इथे कॉलेजमध्ये गेलो आलो तुला सवय आहे तेवढी चालायची. मनी पटकत होतो अजून आता इथे आलो झोपलो पण नाही अख्खा पूर्ण मला ते बॉडी दुखते त्यामुळे आवाज पण माझा येत नाही जास्त. हा कार्टून एक जाऊ दे. तर आता आम्ही जातोय राजगुरू बघायला त्यात शिवाजी महाराजांचे आता हे भुकेले लोक आहेत त्यांना जाऊ द्या. माझा माईक पण बंद झाला काहीच माईकची चार्जिंग संपली आता कसं मी बोलणार. शी यार बिचारी माणसं थकलेली टॅक्सीची वाट बघतात त्यांना वाटतं टॅक्सी भेटेल पण टॅक्सी काय भेटणार नाही. गपचूप चालू हा अरे 5 मिनिटं लागणार. 5 मिनिटं तुम्ही चालतात हळूहळू तुम्ही हळूहळू चालतात तर मी काय करणार. काय नाही बघत नव्हतो आता काय करणार. बस तुम्ही चालतात हळूहळू माणसं पटापट जाऊ तर पटापट पोचतो पण राजगृहात पटापट निघून पटापट तुम्हाला फिरायला येईल. तो हा तर राजगृहाच्या इथं आम्ही पोचलेलो आहे. तर बघू शकतो आता बाहेरून व्ह्यू पुन्हा ब्लू लाईटिंगमध्ये पूर्ण एकदम मस्त दिसतोय. सो अभि आतमध्ये जाऊन पण त्याला बघूया. मी देखील पहिल्यांदा बघणार आहे कारण की मी जेव्हा यायचो तेव्हा बंद असायचं ना. मला पण चान्स भेटतोय तर बघूया जायला भेटतं आहे की नाही आतमध्ये. अगं भेटलं तर खूप चांगलं आहे. तर बाहेरून तर बघितलं आहे आतून बघायचं आहे. आय थिंक आतून तर देत नाही बघायला तर बाहेरूनच बघू शकता आपण किती चांगलं दिसतंय. आणि ब्लू लाईटमध्ये मस्त येतं एकदम. राजगृह रमाबाईंचं स्वप्न होते. राजगृह तर बंद होता मग आता परत निघालो तर परत चाललो आहे. जिथं जातो तिथं आम्ही आज काय रिटर्नच येते. आमचं काय माहिती आज काय झालं आहे. कुठे पण काय बघायलाच भेटायला टाईमच नाही. जिथं जातो तिथून रिटर्नच फिरतो आम्ही. आता राजगृह होतं ते बाहेरून बघायला भेटलं तर काय ते सकाळचा टायमिंग वाटतं आहे त्याच्यामुळे. तर बघू आता उद्या पण परत येणार आहे तर बघू टाईम असेल तर तिथे पण जाऊ. आता गेलो तर मग पूर्ण ब्लॉग येईल त्याचा. तर बघूया आता पुढे जाऊया आता फिरायला जाते.